चोरीच्या संशयातून वडिलांकडून मुलींना मारहाण, एका मुलीचा मृत्यू, दुसरी गंभीर. चोरी केल्याच्या संशयातून एका वडिलांनी आपल्या 2 मुलींना उलटं टांगून ठेवल्याने एका मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथे हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी निर्दयी वडील दादू यमगर यांना आटपाडी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शेजारी राहणाऱ्या एका कुटुंबाने दोन्ही मुलींवर चोरीचा संशय व्यक्त केल्यानंतर संतापाच्या भरात वडिलांनी 10 आणि 13 वर्षीय अनुजा आणि सारिका या मुलींना घरात रात्रभर खुंटीला उलटं टांगून ठेवल्याचा आरोप आहे. या अमानुष प्रकारात सारिका यमगर हिचा मृत्यू झाला असून अनुजा हिची प्रकृती गंभीर आहे. तिच्यावर आटपाडी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणी आजोबांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपी वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक विनायक बहिर यांनी दिली आहे. मयत मुलीचे शवविच्छेदन करून पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. या घटनेनं आटपाडी तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास आटपाडी पोलीस करत आहेत. सूचना प्राप्त झाली की मुलगी नामे ऋतुजा यमगर ही मृतावस्थेत दाखल झालेली आहे. त्यावरून अधिक चौकशी केली असता मौजे बनपुरी तालुका आटपाडी येथील दादू हैबती यमगर याने त्याच्या 2 मुली नामे अनुजा यमगर वय वर्ष 11 व ऋतुजा यमगर वय वर्ष 9 यांना काल रोजी रात्री घरगुती कारणावरून हातपाय बांधून पत्र्याला टांगून ठेवले होते. त्यामध्ये अनुजा यमगर ही गंभीर जखमी झाली असून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याने तिच्यावर आटपाडी ते उपचार चालू आहेत. व ऋतुजा यमगर हिला हातपाय बांधून लटकून जीवे ठार मारून तिचा खून केला असल्यामुळे तिचं पोस्टमॉर्टम करून नातेवाईकाच्या ताब्यात दिला आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून गुन्हा दाखल होऊन पुढील तपास करत आहोत.